नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे बघा आपलं रुटीन रोज चालूच असतंय बघा. तर रुटीन चालू करत असताना बघा मला गवत काढत होती मी आणि काटा मोडला बघा. काटा मोडला ती दिसच नाही हा बोटात. हात सगळं काळं झालेत त्याच्यामुळं काय दिसत नाही हाता काटा कुठं आहे काय. बघा ही आमची बाग बघा अशी प्रकारे सेटिंग झाली आहे. तर याला लिंबा एवढं सेटिंग झालं आहे बघा. आता आमचं प्रत्येक कळी सेटिंग अशी खाली पडलंच नाही, सगळं सेटिंग धरली आहे कळीन. तर हो का कवा आली तू? किती वाजता आली? हं? गावात एवढंच कसं काढले? काटा मोडला हो हातात माझ्या. मोडला तर काय बोट तर मोडलं नाही ना? अयो हं? म्हणजे तुमचं म्हणणं आहे माझं बोट मोडा मला काहीतरी इजा हो पण मी काम करावं आहे का नाही? तसं काय नाही. हां तसं काय नाही. मग आता कसं म्हणताय काटा मोडलाय मी उशीर म्हणते तुम्हाला काय कुठं दिसना पण कडीन काढायचं सगळं. हा हं? का मग काढलं नाही गावात? चालूच आहे काढायचं, बंद नाही काढायचं. बसवून भरून तर काढायचं नाही. गटुळं भरून काढायला आता आली मी. सकाळ धरणं घरीच होती. घरचं तर काम झालं पाहिजे ते की माझं का नाही? हां तुम्हाला काम की जेवढं करेल तेवढं कमीच आहे. कुठे काढायला का आलेलं नवीन? आता तुम्ही मला काय म्हणला फुट्या काढायच्या नाही त्या आलच्या बुडातल्या बुडातले येऊ द्या की तरी तवरच काढायची त्या काय. मग हां वरच्या फुट्या काढायच्या नाही त्या तुम्ही म्हणला. उन्हाळ्याच्या काढायच्या नसते त्या म्हणला आहे का नाही? आलच्या काढायच्या रे. हां बुडातले काढायचे काढले ते एखादी लाईन पहिली अगोदर काढलेली त्याची आहे त्या खुरपताना काढायचे लगी. लय आरी पडायचं नाही फुट्या काढायला आणि ह्याला. आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर ती काय पावसाळा येईल रोज रोज ही करायला. वांग्यात गेलता का नव्हता? वांगे तर रोज नुसतं फिरायचं तर काम करत जावं. राहू दे ही काम करायचं ही माझी मी करते सगळं. पण एक चक्कर मारून आलं तर ती नजर खाली तुमच्या गेल्यावर बरोबर काय आलंय, थ्रिप्स आलंय का, वाकडी वांगे होते ती का, किड आले का ही कळतं. थांब थ्रिप्स आलाय बघू थांब. हां बोल काय थ्रिप्स आलाय? बारीक 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 बारीक. थ्रिप्सवरचा फवारा घ्यायचा. ओ मलाच यायचं भांडायला तीनदा. हे असलं काय बघायचं नाही मला भांडण्यापेक्षा ही केलेलं किती हे. हां नुसती एक चक्कर मारली तर होते. राहू द्या काम करायचं मी करते काम. पण एक चक्कर नुसती मारली वांग्यातनं शेवग्यातनं बागतनं तर कळतंय ना कोणची फवारणी घ्यायची काय. असलं काय नाही यायचं इकडून यायचं तिकडून यायचं मलाच खवळायचं आहे का नाही? हां कशाचं? नका खवळत आहे मला सारखं. नाही माझी मी काम चालूच असते हो. मी काय बसून नसते. अगदी मिरचीचं झाडं रोप काढून एका साईडला लावायला लागते ती. तिथं लॅटर हातरायला लागते लावायला लागते ती म्हणू नका. तिथं लॅटर आधी हातरायला लागते जोडून द्यावं लागतंय का ती बी मीच काम करू जोडायचं. तिथं एक लाईन राहिली या वांग्याची शिल्लक. हा. तिथं लॅटर आणून जोडा जरा वल होऊ द्या मग ती नितीन लावती. वांगी काय काढायला आली ती आली ती की अहो आली ती की प्रत्येक झाडाला आले आज ना उद्या चाललंय मोर काढायला लागतं. थोडी वांगी ही ती काढू. परत शेवगा थोडा काढू. पहिल्यांदा काय लय निघत नाही ती वांगी. प्रत्येक झाडाला एक दोन आहे ती वांगी काढून घालू आपलं मार्केटला. हां हो ए कसला एक मध्यम आहे एक लय मोठा वांगा आहे. कसलं बघू? मध्यम कसला असतो? मध्यम होय घ्याऊ किती? तर वांगीच गज भरले सगळी. होय योगा तुला दिसते का पलीकडून काय कुठं? एकच वांगा आहे हा त्याला. एक दोन तीन आहे त्याला वांगे. हा हा तीन आहे. बरं तुला येते गणित ग? होय मम्मीला मापायला तुला मापायला लागली म्हणली अवघड आहे का? आपली लेख म्हणल्यावर लय सगळं जगातलं सगळं तिला कळतं. काय आम्हाला म्हणजे काय कळतच नाही है का? काय कळते तर?
आता ती मा बरोबर वांगी ह्या झाडाला किती ते 4 आहे ती. कोण म्हणलं ती वरचं 4 आहे ती 4. होय असू दे उद्या तोडायला आणते की मोडू दे हातात काट चांगलं त्याशिवाय पप्पाला कळत नाही. हा आपली लेक म्हणजे लय सगळं ज्ञानेंद्र आहे तिला. आम्हाला काय कळतच नाही. काय कळतंय तुला हा काय कळतंय आता कुठली जात आहे सांग बरं वांग्याच्या काय कळतंय तुला सांग वांग्याची जातवी पंचगंगा मला माहिती आहे रोपा नाही मी चालते. होय मला कशी माहित होणार नाही ती. बरी पांढरा कुठलं औषध मारलंय सांग खवर घे लागते का हा किडीला बघ की आळी कुठे दिसते वांगी माहिती काढायला लागते. वांगी साईज वाढायला लागली वरनं बघून काय उपयोग आहे. आतनं वांगी निबार व्हायला लागली ती. जेवढी निघते तेवढी काढूया उद्या परवा. उद्याच काढू परवा नको. काढाय मी लवकर सकाळपर्यंत येऊ लागतंय मी दार धरू का ही करू का ती करू काढते की मग तुम्ही प्रत्येक झाडाचं वांग मोठं झालं हा काढ म्हणलं काढ घे म्हणणार अजून बरं आता तर सांगतो उद्या ना मी न येता तू वांगी काढायला चालू कर नारळ एक आणून द्या मला. हळद कुकू हाय काय आता हे खाली बेड खाली नारळ तर आहेच की 3 वाळला आहे. हाय त्याला गावात नाही वाळला पाणी बिना पाणी नारळ फोडते ती का. उद्या एक नारळ आणून फोडून माझी मी तुडती वांगी शेवगे शेंगा काय थोड्याफार गावतेल्या 5-7 किलो ती वांगी मिळून आपलं मार्केटला जाऊ द्या. 4 रुपये तेवढं येऊ द्या. आधीच लॉकडाऊन पडणार आहे म्हणते ती. आपलं कसलं लॉकडाऊन तर 4 रुपये करूया. लॉकडाऊन कसलं लॉकडाऊन पेट्रोल हे संपलंय त्याच्यामुळं. कोण म्हणलं हे हा तुम्ही आता रात्री टाकी फुल करून आलाय गाडीची. नाही हा? नाही. भ्या जेवायला नाही चालत मिळलंच जायचं नाही नाही म्हणल्यावर. मिळलंच नाही गेलंच नाही चालत जायचं चालत मळ्यात कसं जायचं हे का भ्या जेवायला. तसं झालं म्हणून टाकी फुल करून रातच्या माणूस हडबडीने झोपीत न का तर मित्रांनो बघा आता आमचं चालू कार हडबडन फिरबडीचं काय कोणा काही थापा मारते मी तुम्हाला सांगतो आता हे आता उद्या वांगी तोडणार आहे आम्ही डाळी मी काय माझ्या मागं आता सकाळी दारा ती दारा असलं मला साखर वाजते त्यापाय आता ठेवतो आणि गावात घेऊन जातो घरी आता बरं मस्तराला सकाळ धरून शिरडाला काय नाही शिरडं शिवेल मी काय नेलंच नाही सकाळी उपाशीच आहे मी नेलेलं घातलं कालच. होय बरं चालतंय तोपर्यंत पुढे माझ्या व्हिडिओमध्ये हातात काटा मला ती लसायला लागलाय बा काढला तर आता जरा कशाचं म्हणलं डाळिंबीतला मग गवत हात मुजी का पण नाही घातलं हात म्हणजे तिकडं म्हणजे आता बघा ध्यानात आलं माझ्या किती तिकडं 400 मीटर अंतर आहे ते चालायला 400 मीटर लय झालं. 400 बी नाही 100 फूट आहे 100 फुटाला तुला चालत आहे एवढं आळूस येतून हातात काढ म्हटलं म्हणते माझ्या आता ध्यानात आलं व असं मला म्हणायचं तिकडं आहेत म्हणून मला माझ्या ध्यानात नव्हतं तिथं आहेत. मला वाटलं वर तिकडं ऊस खरपत होतो तिकडं असते पण आता बरं लक्षात चल आलं किती राहिले गावात काढायचं गावात अजून लय काढायचंय 2 मसरे 1 शिर्डी किती गावात लागतं 1 साठाभर तर लको गाडीचा. बरं चालतंय तोपर्यंत आता वैरण घेता का मग